झारखंडमध्ये सरकारी नोकरीची तयारी करणारे हजारो विद्यार्थी सध्या रस्त्यावर उतरले आहेत. रांचीमध्ये सुरू झालेलं हे आंदोलन आता केवळ एका परीक्षेच्या निकालाचा वाद राहिलेला नाही. जेपीएससी आणि जेएसएससीच्या भरती प्रक्रियेतील कथित अनियमितता, निकालातील पारदर्शकतेवर उपस्थित राहिलेले प्रश्न आणि सरकारकडून मिळणाऱ्या आश्वासनानंतरही ठोस निर्णय न झाल्यामुळे विद्यार्थ्यांचा संताप वाढला आहे. या आंदोलनात विद्यार्थी नेते देवेंद्रनाथ महतो यांनी बेमुदत उपोषण सुरू केलं आहे. प्रकृतीवर परिणाम होत असतानाही विद्यार्थी मागे हटण्यास तयार नाहीत. पण नेमका वाद काय आहे आणि विद्यार्थ्यांच्या मागण्या अजून का पूर्ण झालेल्या नाहीत? या आंदोलनाच्या केंद्रस्थानी आहे जेपीएससी म्हणजेच झारखंड पब्लिक सर्व्हिस कमिशनची 14वी सिव्हिल सर्व्हिसेस प्रिलिमिनरी एक्झामिनेशन. 5 जुलै रोजी निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या प्रक्रियेवर अनेक प्रश्न उपस्थित केले. 103 पदांसाठी झालेल्या परीक्षेत 2204 उमेदवार मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरले. मात्र कॅटेगरी वाईज कट ऑफ, मेरिट लिस्ट तयार करण्याची प्रक्रिया आणि OMR इव्हॅल्युएशनच्या पारदर्शकतेबाबत विद्यार्थ्यांनी प्रश्न उपस्थित केले. काही OMR शीट्स आणि गुणांबाबतही सोशल मीडियावर दावे करण्यात आले. मात्र या सर्व आरोपांची अंतिम सत्यता तपासातूनच स्पष्ट होणार आहे. हा वाद केवळ जेपीएससी पुरता मर्यादित नाही. जेएसएससीच्या काही भरती परीक्षांमध्येही प्रश्नपत्रिका, सिलेबस, निकालालाही होणारा विलंब आणि परीक्षा व्यवस्थापनाबाबत विद्यार्थ्यांनी तक्रारी केल्या आहेत. त्यामुळे सध्याचं आंदोलन हे एका परीक्षेच्या निकालापेक्षा मोठं झालं आहे. विद्यार्थ्यांना संपूर्ण भरती प्रक्रियेत पारदर्शकता आणि विश्वासार्हता हवी आहे. 25 जुलैपासून रांचीमध्ये आंदोलन अधिक तीव्र झालं आणि 2 ऑगस्ट पासून देवेंद्रनाथ महतो यांनी बेमुदत उपोषण सुरू केलं. सुरुवातीला त्यांनी अन्नासोबत पाण्याचाही त्याग केला होता. प्रकृती लक्षात घेऊन नंतर त्यांनी पाणी आणि मीठ घेण्यास सुरुवात केली. मात्र उपोषण कायम ठेवलं. विद्यार्थ्यांच्या प्रमुख मागण्यांमध्ये 14वी जेपीएससी प्रिलिमिनरी एक्झामिनेशन रद्द करून पुन्हा परीक्षा घेणे, संपूर्ण प्रकरणाची CBI चौकशी करणे, OMR शीट्स आणि इव्हॅल्युएशन प्रोसेस सार्वजनिक करणे आणि जेपीएससी जेएसएससीच्या भरती व्यवस्थेत कायमस्वरूपी सुधारणा करणे यांचा समावेश आहे. सरकारने काही पावलं उचलली आहेत. जेपीएससीने काही आगामी परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. राज्य CID कडून कथित अनियमिततेचा तपास सुरू आहे आणि या प्रकरणात अटकाही करण्यात आल्या आहेत. प्रशासन विद्यार्थ्यांशी चर्चा करण्यात प्रयत्न करत आहे. मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनीही लवकर कारवाई करण्याचं आश्वासन दिलं आहे. मात्र विद्यार्थ्यांचा आक्षेप असा आहे की तपास सुरू होणं म्हणजे त्यांची मुख्य मागणी पूर्ण होणं नाही. 14वी जेपीएससी परीक्षा रद्द करण्याबाबत अजून स्पष्ट निर्णय नाही. CBI चौकशीची मागणीही पूर्ण झाली नाही. OMR आणि इव्हॅल्युएशनच्या बाबत विद्यार्थ्यांना अपेक्षित संपूर्ण पारदर्शक माहिती अद्याप मिळालेली नाही. त्यामुळे आंदोलन थांबवण्याचं कारण विद्यार्थ्यांना दिसत नाही. या आंदोलनाला आता राजकीय पाठिंबाही मिळत आहे. बीजेपीने CBI चौकशीची मागणी केली असून राहुल गांधी यांनीही विद्यार्थ्यांशी संवाद साधला आहे. त्यामुळे हा प्रश्न आता झारखंडच्या राजकारणातही महत्त्वाचा बनला आहे. शेवटी हा संघर्ष फक्त एका परीक्षेचा नाही. सरकारी नोकरीसाठी अनेक वर्ष मेहनत करणाऱ्या तरुणांना आपल्या कष्टाचा निकाल निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने मिळावा, एवढीच त्यांची मुख्य मागणी आहे. सरकारने तपास आणि काही प्रशासकीय पावलं सुरू केली असली तरी विद्यार्थ्यांच्या प्रमुख मागण्या अद्याप पूर्ण झालेल्या नाहीत. त्यामुळे देवेंद्रनाथ महतो यांचं उपोषण आणि विद्यार्थ्यांचं आंदोलन अजूनही सुरू आहे. आता सरकारच्या पुढील निर्णयावर या आंदोलनाची दिशा ठरणार आहे आणि झारखंडच्या हजारो विद्यार्थ्यांच्या भवितव्याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. आता यावर तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच सखोल आणि माहितीपूर्ण विश्लेषणे पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा.